नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावनो, आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण दुर्गादेवी स्पेशल व्हिडिओ एडिटिंग इथं आणलेली आहे। व्हिडिओ खरंच खूप खास झालेला आहे। व्हिडिओचा डेमो मी तुम्हाला आता दाखवूनच देतो, पण त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल, आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब नसेल केलं तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओला तुम्ही आतापर्यंत लाईक नसेल केलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारे मराठी माणसाला सपोर्ट दाखवा। भावनो, अशा प्रकारची एडिटिंग करण्यासाठी मला खूप रिक्वेस्ट येत होती। जशी आपण गणपती बाप्पा जे काही सीरीज आपण चालू केली तशाच प्रकारची आपली हे पण सीरीज इथं असणार आहे। तुम्हाला रोज 2 नाही तर 1 व्हिडिओ 100% इथे भेटेल। जसा तुम्ही कालचा व्हिडिओ नसेल बघला, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन चेक करा। आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जेव्हा पण आपण व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल। त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओमध्ये काय वेगळं वाटत असेल, काय चुकीचं वाटत असेल किंवा तुम्हाला काही चेंजेस हवे असतील ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगू शकता। चला, तुमचा आपण जास्त टाइम नाही वेस्ट घालूया, डायरेक्ट आपली एडिटिंग इथे चालू करूया। त्याआधी आपण तुम्हाला प्रिव्ह्यू इथे दाखवून देऊया आणि नंतर आपली एडिटिंग इथे सुरू करूया। तर भावनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपला अलाइट मोशन ॲप इथे चालू करून घ्यायचा आहे। अलाइट मोशन ॲप चालू केल्याच्या नंतर यामध्ये जे काही आपली शेक इफेक्ट आणि जे काही बीट मार्क असेल तर हे डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता। प्रोजेक्ट्समध्ये हे जे काही आपले बीट मार्क आणि शेक इफेक्ट आहे ते इथं ओपन होऊन जातील। तर हे इथं ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपली बीटमार्क इथं चालू करून घ्यायची आहे। बीटमार्क जसं तुम्ही इथं चालू करशाल त्यामध्ये तुम्हाला एक ओव्हरलेचा व्हिडिओ इथं लावून टाकायचा आहे। ओव्हरलेचा व्हिडिओ मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ऑल मटेरियलमध्ये दिलेला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ इथं डाउनलोड करून घेऊ शकता। तर मी ऑल मटेरियलमध्ये आपला जे काही व्हिडिओ आहे ते इथं ॲड करून घेतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही खाली इथं बघू शकता, ऑल मटेरियलचं जे काही तुम्हाला लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा। आपल्या वेबसाईटवरून तुम्ही आपले जे काही मटेरियल आहे ते तिथून जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। तर तिथं जायचं आहे आणि आपले जे काही मटेरियल आहे ते डाउनलोड करून आपलं जे काही ओव्हरले आहे ते तसं ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, हे जे काही आपलं आजचा ओव्हरले आहे ते आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे। ओव्हरले इथं प्लसवर क्लिक करून ॲड करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे हा ओव्हरले इथं असणार आहे, हा इथं लावून घ्यायचा आहे। आणि याची एक्स्ट्राची जे काही ड्युरेशन असेल 12.01ची हे तुम्हाला इथं ट्रिम करून घ्यायची आहे। हे इथं ट्रिम केल्याच्या नंतर तुम्हाला याची जे काही ऑपॅसिटी आहे ते थोडी इथं कमी करून घ्यायची आहे 50%पर्यंत। तर हे झाल्याच्या नंतर यावर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला एक लवकरच वाली PNG लावून टाकायची आणि PNGची ड्युरेशन 6.28 पर्यंत इथं अशी वाढवून टाकायची आहे। या PNGची ड्युरेशन 6.28 पर्यंत वाढवून टाकायची आणि तिथून पुढच्या बीटमार्कमध्ये तुम्हाला नवरात्री उत्सवची जे काही PNG आहे ते इथं लावून त्याची ड्युरेशन 12.01 पर्यंत इथं अशी वाढवून टाकायची आहे। तर हे अशा प्रकारे एवढी ॲडजस्टमेंट तुम्हाला इथं करून घ्यायची आहे। हे एवढी ॲडजस्टमेंट केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 12.01 पासून जे काही बीटमार्क येईल त्यामध्ये मी तुम्हाला जे काही दुर्गा माताचे जे काही फोटो दिलेले आहे ते इथं लावून टाकायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे हे फोटो इथं लावायचे आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं असं सेट करून टाकायचं आहे। म्हणजे आपले सगळे जे काही फोटो आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे जे काही आपले फोटो असतील ते इथं लावत जायचे आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं तुम्हाला प्रत्येक फोटोला इथं ॲडजस्ट करून घ्यायला लागेल। कारण आपला जे काही रेशो आहे ते 4:5चा रेशो आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळे आपले जे काही फोटो आहे ते इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला एक एक फोटो इथं लावायचा आहे आणि फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला तसं सेट करून टाकायचं आहे। तर आपण अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो तसे लावत जाऊया आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून आपण जे काही आपले फोटो आहे ते बरोबर आपल्या व्हिडिओच्या रेशोनुसार इथं बरोबर फिट करून घेऊया। बघू शकता हा इथं फोटो लावायचा, फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं बरोबर इथं सेट करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे हे तुम्हाला एकदम शेवटपर्यंत हे असं इथं चालू द्यायचं आहे। जितके मी बीटमार्क दिलेले आहे तितक्या सगळ्या बीटमार्कमध्ये तुम्हाला हे जे काही फोटो आहे ते बरोबर इथं असे ॲड करून घ्यायचे आहे। हे सगळे फोटो इथं असे एकामागे एक तुम्हाला इथं लावून टाकायचे आहे आणि फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवर तुम्हाला इथं असं क्लिक करून टाकायचं आहे।
तर अशा प्रकारे तुम्हाला आपले जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला इथे बरोबर इथे ॲड करून वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं सेट करून टाकायचं आहे. बघू शकता आता कसं आहे आपले काही फोटो वेगवेगळ्या रेशोमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला इथे थोडे अवघड जाईल. त्यासाठी सगळ्यात आधी आपले सगळे फोटो इथं लावत जा आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून जसं आपण सांगतो फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे ते इथं सेट करत जा. म्हणजे आपला व्हिडिओ जे काही एका रेशोमध्ये इथं होऊन जाईल. आणि तुम्हाला जर इंस्टाग्रामला हे रील्स टाकायचे असेल, यूट्यूबला शॉर्ट्स बनवून टाकायचे असतील, तर यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक सांगतो, ते तुम्हाला एकदम शेवटी सांगेल. तर सगळ्यात आधी काय करा, आपण फोटो इथं लावून घेऊया. बघू शकता आपले फोटो इथं संपलेले आहेत. आपण परत मागे जाऊन जुने फोटो इथं परत इथं ॲड करून टाकूया. बघू शकता जिथपर्यंत मी बीट दिलेली आहे तिथपर्यंत सगळ्या फोटो ॲड इथं करायचे आहे बरोबर एक एक बीटमार्कमध्ये. प्रत्येक फोटो एक एक बीटमार्कमध्ये प्रॉपर असा इथं आला पाहिजे याची तुम्हाला इथं काळजी घ्यायची आहे. आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे ऑप्शन असते ते इथं बरोबर इथं सेट करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरियाचं जे ऑप्शन असते ते इथं सेट करून टाकायचं आहे अशा प्रकारे काय तर हे तुम्हाला असं एकदम शेवटपर्यंत हे असं इथं करत जायचं आहे. अशा प्रकारे याच्यानंतर हा फोटो इथं लावायचा, वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला तसं सेट करत जायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे एक लास्टचे 2 बीट मार्क आहे, तर त्या दोन्ही बीट मार्कमध्ये हे फोटो इथं लावायचा आहे आणि अशा प्रकारे इथं सेट करून टाकायचं आहे. काय अशा प्रकारे जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत आपल्या म्हणजे बीट्स आहे त्या सगळ्या बीट्समध्ये आपलं जे काही फोटोज आहे ते बरोबर इथं आले पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ही आल्याच्या नंतर तुम्हाला बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जे काही 2 नंबरचा इफेक्ट आहे, बघू शकता हा फोटोचा इफेक्ट नाही आहे, हा PNGचा इफेक्ट आहे जे की मी फोटोला दिलेला आहे. तर सगळ्यात आधी हे इफेक्ट इथं कॉपी करा. जे काही 2 नंबरचा इफेक्ट आहे इथं कॉपी करा आणि आपल्या दोन्ही PNGना जे काही लवकरच वाली PNG आहे त्या एका PNGला आणि पुढे जाऊन जे काही एक PNG आहे बघू शकता नवरात्र उत्सवची, या PNGला हा इफेक्ट इथं पेस्ट करा. हा इफेक्ट इथं पेस्ट करायच्यानंतर बॅक येऊन जा आणि आपल्या शेक इफेक्टमध्ये जे काही 1 नंबरचा इफेक्ट असेल हा डायरेक्टली इथं कॉपी करा. कारण या इफेक्टसाठी मला खूप रिक्वेस्ट आली ती आणि हा इफेक्ट आपल्याला बनवायला पण खूपच वेळ लागला. तर हा इफेक्ट इथं लावून टाका आणि जे काही फोटोज असतील जेवढे तुम्ही फोटो लावले त्या सगळ्या फोटोला तुम्हाला डायरेक्टली फोटोला इथं सिलेक्ट करायचं आहे. बघू शकता खालून पण तुम्ही अशी इथून सिलेक्ट करू शकता आणि पेस्ट इफेक्टचे जे ऑप्शन असते ते तुम्हाला इथं असं सेट करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटोला इथं सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून 3 इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्टचं जे ऑप्शन असते हे तुम्हाला इथं असं करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटोला इथं सिलेक्ट करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे ऑप्शन असते ते तुम्हाला असं सेट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे जेवढे काय फोटोज असतील त्या सगळ्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट असेल पेस्ट इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करून हा इफेक्ट असेल तर लावत जायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे सगळ्या फोटोला इथं सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टच्या ऑप्शनवर तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे हा सगळ्या फोटोला तुम्हाला तसं लावत जायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचं ऑप्शन आहे ती इथं असं इथं पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सगळ्या फोटोना तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे हा इफेक्ट इथं असं पेस्ट इफेक्ट असं इथं करत जायचं आहे. जेवढे काही फोटो मी तुम्हाला दिलेले आहे त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला डायरेक्टली असं पेस्ट करत जायचं आहे. तर आपण लवकरात लवकर आपले जेवढे काही फोटो असतील त्या सगळ्या फोटोला इथं सिलेक्ट करूया आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असते ती तसं सेट करून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट हे जे काही ऑप्शन आहे ही ते असं लावत जायचं आहे एकदम शेवटच्या बीटमार्कपर्यंत काय अशा प्रकारे. आणि पुन्हा हा या ठिकाणी तर हे सगळे पेस्ट इफेक्ट झाल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे 12.01च्या बीटमार्कला येऊन इथं तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्टली शॅडो इथं लावून घ्यायची आहे. बघू शकता हे शॅडोची जी काही PNG आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तर ही PNG तुम्हाला इथं लावून घ्यायची आहे. शॅडोची PNG इथं लावल्याच्या नंतर बघू शकता आपली शॅडोची PNG इथं लावून घ्या आणि याची ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत इथं वाढवून टाका आणि शॅडोची PNGला थोडी इथं झूम करा खालच्या प्रकारे काय अशा प्रकारे इथं झूम करायचं आहे. हे इथं झूम झाल्यानंतर जे काही आपली नवरात्र उत्सववाली PNG आहे तेच PNG इथं परत लावायची आपल्या या शॅडोवर. तर आधी याची ड्युरेशन वाढून घ्या नवरात्र उत्सव आल्या PNGची आणि नवरात्री उत्सव आल्या PNGची आणि याला इथं छोटं करून हे जे काही आपली PNG आहे त्याला तुम्हाला इथं खालच्या साईडला अशी इथं ॲडजस्ट करून टाकायची आहे. बघू शकता अशा प्रकारे हे जे काही PNG आहे ते तुम्हाला इथं असे लावून टाकायचे आहे. थोडं याला इथं खाली करून टाकायचं आणि थोडं इथं राईट साईडला काय अशा प्रकारे ही जी काही PNG आहे बरोबर अशी इथे सेंटरला ॲडजस्ट करून टाकायची आहे आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आपला आजचा हा रेडी व्हिडिओ तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.